नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी कशी यूज केली जाते आणि त्याच्यावरचा असणारा प्रॅक्टिस सेट 2.3 पाहिलेला होता. त्याच्यापूर्वी आपण फॅक्टरायझेशन मेथड पाहिली आणि त्याच्याशी रिलेटेड असणारा प्रॅक्टिस सेटसुद्धा आपण सॉल्व्ह केलेला होता. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युला मेथडचा यूज करून क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे सोल्युशन्स कसे फाइंड आउट करायचे हे पाहणार आहोत. सो तर फॉर्म्युला मेथडमधील असणारा फॉर्म्युला कोणता आहे? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा कॉमन आपण कुठलाही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना यूज केला जाणारा हा फॉर्म्युला आहे. म्हणजेच त्याच्यापासून आपल्याला मिळणारे जे दोन सोल्युशन्स आहेत ते सोल्युशन एकदा एक प्लस साईन यूज करून येणार आणि एकदा मायनस साईन. म्हणजेच हे जर आपण रूट्स जर अल्फा आणि बीटाच्या स्वरूपामध्ये जर काढणार असू तर अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस रूट साईन बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हे अल्फासाठी आणि बीटासाठी मायनस बी मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. असे दोन वेगवेगळे फॉर्म्युले इथं दोन रूट्ससाठी वेगळे होणार. इथं प्लस आणि इथं मायनस. आणि कॉमन ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस इथं एक्सचा सोल्युशन फाइंड आउट करताना आपण इथं कॉमन फॉर्म्युला यूज करणार आहे. चला तर आपण आता या फॉर्म्युलाशी रिलेटेड असणारे या प्रॅक्टिस सेट 2.4 पूर्वीचे असणारे जे सर्व जे सॉल्व एक्झाम्पल आहेत ते सॉल्व एक्झाम्पल पाहूया. तर त्याच्यामधलं पहिलं सॉल्व एक्झाम्पल आहे एम स्क्वेअर मायनस 14m प्लस 13. आता इथं व्हेरिएबल एम वापरलेला आहे म्हणजे इथं आपल्याला फॉर्म्युलामध्ये एम या व्हेरिएबलचा यूज करावा लागणार आहे. मग सोल्युशनमध्ये पहा, कम्पेअर करावं लागणार आहे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहिलं एम स्क्वेअर मायनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0 is comparing with x square plus bx plus c is equal to 0. याच्याशी आपल्याला कम्पेअर करावा लागणार आहे. ओके. सो तर इथं हा जो काही जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा त्या जनरल फॉर्मला आपल्याला या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनशी कम्पेअर करायचं आहे. सो आता इथं a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? मग इथं एमच्या बाजूला आपल्याला कोणत्याही प्रकारचा कोइफिशियंट नाहीये म्हणजे इथे येणार 1. सो b इज इक्वल टू मायनस 14 आणि c इज इक्वल टू कॉन्स्टंट व्हॅल्यू 13. आता यानंतर आपल्याला फॉर्म्युलामधील असणारा रूट साईन मधील बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची पहिली. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू मायनस 14 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 13. ओके. मायनस 14 चा स्क्वेअर, कुठल्याही मायनस संख्येचा स्क्वेअर हा प्लसच येतो. सो 14 चा स्क्वेअर किती आहे? 196. ओके. 4 1 जा 4 अँड 13 4 जा 52. सो मायनस 52. 196 मायनस 52 144. सो इथं बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 144 मिळाली. आता आपण एम या व्हेरिएबलचे सोल्युशन्स फाइंड आउट करणार आहोत. सो फॉर्म्युला लिहायचा मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके. बी ची व्हॅल्यू आहे मायनस 14 आणि फॉर्म्युला मधला मायनस साईन. अशा दोन मायनस साईन इथे येणार. प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 144 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू 1. सो मायनस मायनस प्लस प्लस मायनस 144 चा स्क्वेअर रूट 12 अपॉन 2 1 जा 2. आता इथं दोन व्हॅल्यू वेगवेगळ्या घ्यायच्या आपल्याला. m इज इक्वल टू 14 प्लस 12 अपॉन 2 और m इज इक्वल टू 14 मायनस 12 अपॉन 2. आणि इथं प्लस मायनस आहे ना म्हणून m इज इक्वल टू 14 प्लस 12 20
6 upon 2. Therefore m is equal to 13 to the 26. So एक सोल्युशन आपल्याला मिळालं. आता नेक्स्ट 14 minus 12 2 minus 2. So m is equal to 1. सेकंड वाला काय मिळालं 1 मिळालं. So 13 and minus 1 plus 1, m is equal to 13 and 1. So 13 and 1 are the roots of given quadratic equation. Okay, this is the question number first. Now second number example, x square plus 10x plus 2 is equal to 0. तर या एक्झाम्पलला पुन्हा एकदा आपल्याला इथं कंपेअर करायचं आहे. सोल्युशन x square plus 10x plus 2 is equal to 0 is comparing with ax square plus bx plus c is equal to 0. ओके, या जनरल फॉर्मशी आपल्याला त्याला कंपेअर करायचं आहे. देअरफॉर a इज इक्वल टू 1. ज्यावेळेस इथं कोणताच कोइफिशियंट नसतो त्यावेळेस 1 असतो. सो b इज इक्वल टू 10 अँड c इज इक्वल टू 2. देअरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. b ची व्हॅल्यू 10, सो 10 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a व्हॅल्यू 1 अँड c 2. ओके, 10 चा स्क्वेअर 100, 4 1 जा 4, 4 2 जा 8, सो मायनस 8, 100 मायनस 8 92. इथं b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आपल्याला फॉर्म्युला टाकायचा आहे. x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके, b ची व्हॅल्यू 10, सो मायनस 10 प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 92 डिवायडेड बाय 2 इंटू 1, a ची व्हॅल्यू 1. ओके, सो मायनस 10. आता इथं 92चं डायरेक्ट स्क्वेअर रूट निघत नाही. डायरेक्ट स्क्वेअर रूट निघत नसेल त्यावेळेस त्याची आपण फोड करायची. आणि फोड करताना अशी फोड करायची की त्याच्यातील एका संख्येचं स्क्वेअर रूट निघेल. आता कोणत्या टेबलमध्ये 92 आहे तर 23च्या टेबलमध्ये आहे आणि 4च्या पण टेबलमध्ये. सो 23 4 जा, सो 4 इंटू 23. ज्या संख्येचा आपण स्क्वेअर रूट काढणार आहोत ती संख्या अगोदर घ्यायची. ठीक आहे, 2 1 जा 2. आता ह्या 4चं स्क्वेअर रूट निघलं काय 2 अंडर रूट 23 डिवायडेड बाय 2. आता पहा इथं दोघांच्या मध्ये कॉमन निघतोय 2, सो कॉमन निघला 2, ब्रॅकेटमध्ये राहिला मायनस 5, 5 2 जा 10 आणि इथला 2 कॉमन निघल्यामुळे तिथं काहीच नाही, प्लस मायनस अंडर रूट 23 डिवायडेड बाय 2. आता इथं 2 ला 2 कॅन्सल झालं म्हणजे तर राहिले काय. आता दोन व्हॅल्यू आपण सेपरेट करूया. x इज इक्वल टू मायनस 5 प्लस अंडर रूट 23, ही एक व्हॅल्यू झाली x ची आणि दुसरी व्हॅल्यू काय होणार आहे तर x इज इक्वल टू मायनस 5. इथं आता इथं प्लस आहे म्हणजे आता येणार मायनस अंडर रूट 23. हे झाली सेकंड नंबरची व्हॅल्यू. ठीक आहे, x इज इक्वल टू मायनस 5 मायनस अंडर रूट 23. ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाल्या. देअरफॉर मायनस 5 प्लस अंडर रूट 23 अँड मायनस 5 मायनस अंडर रूट 23 are the roots of given quadratic equation. Okay, this is the second number example. Then next third number example. Third number example पाहता काय. third number example x square minus 2x minus 3. So solution x square minus 2x minus 3 is equal to 0
इज कम्पेअरिंग विथ, पहिल्यांदा आपण जनरल फॉर्मशी कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग विथ ax² प्लस bx plus c is equal to 0. Okay, this is the general form. Now a is equal to 1, b is equal to -2 and c is equal to -3, constant value. Okay, then next आपण आता b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. b² - 4ac is equal to b ची व्हॅल्यू आहे -2 चा स्क्वेअर -4 into 1 into -3, -2 चा स्क्वेअर प्लस 4, 4 1 चा 4, -4, -4 into -3, 4 3 चा 12, मायनस मायनस मल्टिपल मध्ये प्लस होतो, सो प्लस 12, सो 12 प्लस 4 16. ओके, 16 आला इथं. आता 16 व्हॅल्यू आपल्याला b² - 4ac ची मिळालेली. आता आपण फॉर्म्युलामध्ये किमती टाकायच्या. देअरफॉर x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac अपॉन 2a. सो x इज इक्वल टू b ची व्हॅल्यू -2, सो -2 प्लस मायनस अंडर रूट 16. b² ची व्हॅल्यू b² - 4ac ची व्हॅल्यू 16. So 2 into 1. So x is equal to minus minus plus, plus minus 16 चा square root 4 divided by 2 1 जा 2. ओके, सो आता ह्याच्यात दोन व्हॅल्यू वेगवेगळ्या करायच्या. आता x is equal to 2 plus 4 upon 2 or 2 minus 4 upon 2. So x is equal to 2 plus 4, 6 upon 2 means 3. Therefore x is equal to किती मिळाली, व्हॅल्यू पहिली मिळाली 3, आणि इकडं x is equal to 4 minus 2 minus 2 divided by 2, so 2 1 जा 2, so therefore x is equal to -1. असे हे दोन रूट्स मिळाले. दिलायचं therefore 3 and -1 are the roots of given quadratic equation. Okay, this is the third number example. Then next, fourth number example. What is the fourth number? 25x² plus 30x plus 9. Okay, so solution 25x² plus 30x plus 9 is equal to 0 is comparing with ax² plus bx plus c is equal to 0. ठीक आहे, या जनरल फॉर्मशी कंपेअर केलं तर a इज इक्वल टू काय मिळणार, a ची व्हॅल्यू 25, b 30 आणि c इज इक्वल टू 9. ओके, आता b² - 4ac ची व्हॅल्यू आपण काढूया. ठीक आहे, सो आता b ची व्हॅल्यू 30 चा स्क्वेअर -4 into 1, a ची व्हॅल्यू 25 आणि c ची व्हॅल्यू 9. ओके, 30 चा स्क्वेअर 900, 25 4 जा 100 into 9, so 900, 100 into 9 minus 900, so व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0. इथं b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0. आता ही जी 0 व्हॅल्यू आहे ती 0 व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युलामध्ये टाकावी लागणार आहे. फॉर्म्युला काय आहे, x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac अपॉन 2a. सो x इज इक्वल टू b ची व्हॅल्यू आहे 30, -30 प्लस मायनस, आता रूट साइन मध्ये 0 लिहिला काय आणि नाही लिहिला काय, त्याची व्हॅल्यू काय असते का, नाही. सो 2 into a ची व्हॅल्यू आहे 25, 2 into 25, सो x इज इक्वल टू -30 प्लस 0 अपॉन 25 टू जा 50, सो x इज इक्वल टू काय मिळाली, इथं एकदा प्लस आणि इथं
x इज इक्वल टू -30 मायनस 0 अपॉन 50. सो इथं -30 अपॉन 50, 0 0 कॅन्सल. सो x इज इक्वल टू -3 अपॉन 5. ही व्हॅल्यू 1 मिळाली. सेम इकडं तीच व्हॅल्यू मिळणार आहे, कारण 0 सोबत कोणतंही साईन आपणाला नाही घेतलं तरी चालतंय. सो -0 0 कॅन्सल. सो x इज इक्वल टू -3 अपॉन 5. असे हे सेम सोल्युशन्स दोन्हीही आपल्याला मिळालेले आहेत. ओके, सो इथं लिहायचं -3 अपॉन 5 अँड -3 अपॉन 5 आर द रूट्स ऑफ गिवन quadratic इक्वेशन. Okay, this is the 4th number example, and then last one, 5th number solve example. X square plus x plus 5 is equal to 0. So solution: x square plus x plus 5 is equal to 0 is comparing with a square ax square plus bx plus c is equal to 0. ओके, सो a is equal to व्हॅल्यू काय मिळाली 1, b is equal to again 1 and c is equal to constant value 5. Therefore b square minus 4ac is equal to, b ची व्हॅल्यू आहे 1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 5. a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू 5. 1 चा स्क्वेअर 1, 4 1 जा 4, 4 5 जा 20. सो -20 प्लस मायनस मायनस 20 मायनस 1 19 आणि ग्रेटर साइन मायनस. सो इथं बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळाली -90. आता फॉर्म्युला लिहायचा x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर b ची व्हॅल्यू 1, -1 प्लस मायनस. आता इथं रूट साइन मध्ये आपल्याला माहिती आहे की -19 आहेत व्हॅल्यू आलेली आहे अपॉन 2 इंटू 1, 2 1 जा डायरेक्ट 2. ओके, सो आता इथं एक नीट ऑब्झर्व करायचं की ज्या वेळेस इथं रूट साइन मध्ये आलेली जी व्हॅल्यू आहे ती जर इथं आता -19 म्हणजे हे रिअल नंबर नाही, त्यावेळेस आपण याच्या पुढे सॉल्व करायची गरज नाही. डायरेक्ट काय लिहायचं हिअर बट असं लिहा, बट root sign -19 is not a real number, hence roots of the given equation are not रियल. म्हणजे याचे रूट्स रियल येऊ शकत नाही जर रूट मधील व्हॅल्यू जी आहे ती रियल नंबर नसेल तर. अशा पद्धतीने हे पहिले 5 सॉल्व एक्झाम्पल आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. सो नेक्स्ट जो प्रॅक्टिस सेट 2.4 आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. धन्यवाद.